जगप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू परमार्थाचे कलस्थानी असणारे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा उपदेश प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल संसार करून परमार्थ करणे ते धन्य आहे. संन्यासाला धन्यवाद दिला नाही, ब्रह्मचार्याला नाही, वानप्रस्थाला नाही. धन्य कोणाला म्हणतात? हो, की जे संसार करून परमार्थ करतात. काय धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी. संसारच करायचा असं नाही, अंतःकरणामध्ये दया पाहिजे. हो, किती दया पाहिजे? नाथ महाराजांना विचार, दया कशाला म्हणते? हो, दया त्याची नाव भूताचे पालन आणि कंटकाचे. अरे दया कशाला म्हणायचं? हे नाथबाबाकडे पहा. नाथ महाराज गंगेच्या स्नानाला आले, गंगामाईचं स्नान केलं. चैत्र मास महिना होता, उन्हाळ्याचे कडक दिवस. हो, आणि हातामध्ये झारी घेतलेली पाण्याची, पांडुरंगाच्या पूजासाठी पाणी घेऊन चाललेले आहे. आणि योगायोग असं भारी जलाची बाई पाण्याला आली, तिथं मूल मागं पडत आलं. रस्त्यात चुकामुक झाली, वाळूमध्ये त्या मुलगा तर पडू लागलं. मोठ्याने आढाय लागलं. नाथांची केवढी तर लेकरू कडेवरती घेतलं, आपल्या झारीतलं पाणी त्याच्या अंगाला सोडलं, उपरण्याने अंग पुसलं. त्याचा शेबूड पुसला आल्याला, रडत होतं. ते डोळे पुसले आणि त्याला राजवाड्यात घेऊन गेले. अरे संसार करू नका हे पुढे सांगितलेलं नाही, फक्त एक करा. काय करा? परमार्थ. संसार करूनच परमार्थ करा तर तरुण जातात. असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळं सोडून जर वनात गेला, आमचे नाथ महाराज म्हणतात, सगळं साडून वनी गेला, वनी वनिता चिंतू लागला. तो त्यागची बाधक तो झाला, फुलथोरी पडिला परिग्रही. त्याग नाही, बाधक सज्जला. पुढे जायचं नाही. हो, पुढं बोंबलं थिंडायचं नाही. आपल्या घरी बसून पूर्वी साधू संतांनी आपल्या घरी बसून परमार्थ केला. देव त्यांचे काम करू लागला. मी बोलत नाही, अभंग पहा. उंच नीच काही नेले भागवत देव पुण्या, काशी पुत्र कन्या विदुराचे बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादशी, चर्मर बोलागे रोहिदासा सखे, कबीराच्या मागे शेरे गेली, सज्जन कसाया. मांस ऐकायचा, सज्जन कसा ऐकू लागे मांस, माळा सावते असं फुंकू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. नामयाची जणी सवेरेची शेणी, धर्मा घरी पाणी झाडी. नाम्या सगळ्याचे भीत वय संकोची ज्ञानी याची भिंत. अरे चांगलं महाराज भेटीला आले ज्ञानेश्वर महाराजांच्या. आणि मग निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना अरे योगीराज आहेत ते, योग्यांची माऊली योगीराज आहेत ते. चांगदेव महाराज सामान्य नाही, 14 वेळेस काळाला थप्पड मारणारे चांगदेव होते, योगीराज होते. हो, पण त्याला कोण माहित आहे आपली माऊली ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून वाघावरती बसून हातात नागाचा कोरडा घेऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला आले. काय आले भेटीला? काहीतरी कारण असायला पाहिजे. मुक्तायनं सगळे माणसं जिवंत केले तिथले, आणि म्हणून हे भेटीला आले. चला रामकृष्ण. आणि भेटीला येत असताना निवृत्ती दादा म्हणले, योगी आहेत त्यांना आपण सामोरं करायला. ज्ञानोबारायांनी भिंतीला हात लावला तर ज्ञानी याची भिंत अंगे अर्जुनाच्या रथी सारथी बक्षी कोणाचे काम केले? सगळ्यांचे काम देवाने केले. लक्षात आले का? हो, पण ते कसे होते? धन्य ते संसारी. मला हे पडले, धन्य हा शब्द तिथं लागतो. काय? संसार करून उच्चांग परमार्थ केला आणि जीवनमुक्त झाले, देव त्यांचं काम करू लागले. लक्षात आलं? आपण संसार करीत नाही का? संसार करतो, पण जसा संसार करतो तसा परमार्थ करीत. लक्षात आलं?
जसा आपण दाखवून संसार करतो असा जर परमार्थ केला तर आपण सुद्धा जीवनमुक्त हो. ते संत झाले, आपण होणार नाही कशावर? निश्चित होणार, पण आपली तितकी अटळ श्रद्धा पाहिजे, तितका भाव पाहिजे. सगळ्या तुम्ही पुरावे पहा मागील संतांचे विठ्ठल. दयावंत जे अंतरी अंतःकरणामध्ये दया पाहिजे. तुम्हाला सांगू, कौरव पांडवाचं युद्ध कुरुक्षेत्रावरती झालं. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रे आंधळ विचारतो संजयाला, संजया सांग, अरे मला विजयाची गुढी सांग, कोणत्या पक्षाची होईल? त्यांनी शेवटचे श्लोक सांग. यत्र यत्र पार्थ यत्र म्हणजे ते तत्र श्री विजय होते ध्रुवा नीती मतिर्मम. ध्रुवासारखी नीती, श्री म्हणजे लक्ष्मी, त्यांच्याकडे सगळा जय आणि कल्याण त्यांचं होणार. कोणाचं? पांडवांचं. लक्षात आलं का? भगवान श्रीकृष्णाच्या पक्षाला आहे तिथं काय नियम मारा, देव त्याच्या पाठीमागा तिथं काही कमी नाही. किती विघ्न येऊ द्या, हो तो परमात्मा विघ्न निवारण करणार. आता आपला गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वारता विघ्न निवृत्त करणार. आता तुम्ही त्यांच्या घरातलं बघा, आपला हा दृष्टांत नंतर सांगू. घरातलं बघा, भगवान शंकराच्या गळ्यात काय बोलत नाग वस, गणपती बाप्पाचं वहन काय? आता नागच जमतंय. चला पुढं चला. कार्तिक स्वामीचं वहन काय? मोर. मोरात जर सापडतं जुळतंय का? नाही. हो, भगवान शंकराचं वहन काय? नंदी. आणि पार्वतीचं वहन काय? सिंह. आता सिंहाचं भिजवलं नको. पण हा गणपती बाप्पा तिथं असल्यामुळे चिपचाप सगळे कुठे कोणाला खुश सुद्धा करायचं नाही. आणि म्हणून वार्ता विघ्नाची आधी बाप्पा कोणता दावत असू दे, भगवंताला सुद्धा म्हणले तेव्हा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी. गणपती कोण? तोच पांडुरंग परमात्मा. सगळे धरी रे सोंगे आवगे कौरव पक्षाचे 3च राहिले. कृपाचार्य, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे 3 कौरव पक्षाचे. आणि पांडव पक्षाचे 7 जण शिल्लक राहिले. लक्षात आले. हो. आणि म्हणून त्या दुर्योधनाला द्वैपायन नावाच्या डोहावरती तरफड तरफड करीत असताना भीमाने मांडी तोडली होती. तरफडत होता. अश्वत्थाम्यात तिथं गेला. हो. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पांडवांचा मृत्यू पांडवांना मारून येतो. त्याने त्याला तिलक केलं. हो. आणि तो जो आला शंकराची उपासना केली, काही शस्त्रास्त्र प्राप्त करून घेतले अश्वत्थाम्याने. गुरु केला कोणाला? एका घुबडाला गुरु केलं बघा. तो घुबड झाडावर बसलेलं होतं आणि ते पक्षाचे मुंडके तोडून खाली टाकले. बास. आणि गुरु असं होतं, असं आधम लोक काय करते सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं? पांडव तर भगवान परमात्मेने भीष्मद्रोण होता
जयद्रथ जला गांधार शल्य द्रौपदी अश्वत्थामा विकर घोर मकरा दुर्योधनामध्ये स्वतीर्ण खनु पांडव अरे त्या नावाने भगवान परमात्मा असल्यामुळे सांगा काय बोली होती हो भगवान परमात्मा पाचही पांडवांना घेऊन सावी द्रौपदी गेले होते जगदंबेच्या पूजेला जय प्राप्त झाला म्हणून आणि अश्वत्थामेने रात्री समय येऊन पाचही पांडवाचे 5 मुलं त्यांचे मुंडके तोडले काय मुंडके तोडले मला दयाबद्दल बोलायचे मुंडके तोडल्यानंतर द्रौपदी आक्रोश करू लागली दुसरं मोह किती राहतात सोन्यासारखे मुलं वीर शिर पराक्रमी मुलं आणि त्यांचे मुंडके तोडले राहिले कसं वाटत सज्जनाहो शोध करू लागली अर्जुन म्हणला हे बघ आकाची अंत आणतो अश्वत्थाम्या पकडला स्तंभाला बांधला चांगला करतो आणि द्रौपदी कशी आणल्यानंतर खाली सोडला शेंडी धरली त्याची पूर्वी बांधणारा शेंडी असायची गाईच्या पुढे शेंडी धरून उचलला आणि मेल्यातून तलवार काढली एक धाव आणि 2 तुकडे करणार तितक्या द्रौपदी सांगत थांबा का अरे तुझे 5 मुलं मारले आणि एकटे आता काही श्रेय आहे महापापी आहे याला मारायला हरकत नाही सांगितलं थांबा माझं ऐकत किती दया अंतर्गत 5 मुलं मारले त्यांनी त्याचं दुःख नाही याची आई कृपी म्हणजे याची द्रोणाचार्याची पत्नी तिला फार दुःख होईल मारू नका तो गुरुपुत्र आहे आज आपल्या गुरुस्थानी आहे त्याला मारू नका सोडून द्या मग अर्जुनाने तलवार काढली होती कृष्णाला विचारलं काय करू आता भगवान श्रीकृष्ण म्हणले याच्या मस्तकावर मणी आहे तेवढं मणी काढ म्हणजे मेल्यात जमाय हा तो मणी काढला का याला येड लागलं ना येण्यासारखा नुसता फिरत राहील तेवढं मणी काढला आणि त्याला आठवून दिलं माझा दृष्टांत दया 5 मुलं मारले त्याचं दुःख नाही पण त्याला मारताना गुरुपुत्र आहे त्याला मारू नका याला दया म्हणतात धन्य ते संसारी दयावंत ते अंतरी आणि ह्या मृत्यू लोकात आले कशासाठी आले ते अभंगाच्या द्रौपदी Thank you.
वासकर, आद्रेकर, धोंडपंत दादा, नामदेव महाराष्ट्रीय मूर्ख या फडाच्या पद्धती अशा डबल चल पहिले म्हणजे तर त्याला दुसरी चाल लावून वरची चाल लावून शेवट करायचा असा नेम वारकरी संप्रदायाचा हा नेम लक्षात आले का म्हणून सज्जना हो संत इथं का आले काय आढळलं होतं त्यांचं हे खाली वरून खाली आले कशासाठी आले खाल्ल्यांना वर नेण्यासाठी खाली जे आहेत संसारामध्ये रंगलेले गांधलेले हो यांना ज्ञान देऊन यांना मुक्त करतात सज्जना हो म्हणून अनेक अभंग असे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते कर्म जागृती धर्म जागृती आणि ज्ञान जागृती देतात जीवाला म्हणता हे जीवा ऐक अरे पत्र पुष्प काही का म्हणा देवाला अर्पण करणं काहीतरी कर हो नका घेऊ भार धर्म क्वचित धर्म जागृती ज्ञान जागृती तो का मागे दान द्यावी आनंद या परमात्म्याला आनंद शरण केलं पाहिजे त्याचं ब्रीद आहे जो मनो हे आनंदे शरण दयाचे निवारी मी जन्म म्हणत या मागे शरणागता शरण म्हणून हे शरण जावे सर्व भावे देवाशी अरे तुझं मी नकावला शरण जाऊ नारायण ऐसा न देखे कोणी तुझा तीही त्रिभुवनी अरे आमचे सावता महाराज अरे कुठं पंढरीच्या वारीला गेले नाही सावता महाराज पण देव त्यांची वारी करू लागले कोणाची सावता महाराज हो का वारी करू लागले सावता महाराजाचा ऐका कांद्यात पोळ्यात भाजी ऊसात गाजरात रताळात सगळ्यात त्यांना विठ्ठल दिसत कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोशिंबिरी अरे मोठ नाडा विहीर दोरी पिली ते कुठं गेले नाही घरातच देव त्यांना आणि मग देव त्यांची वारी करू लागली आजही ज्या टायमाला स्वतः पुण्यतिथी असते त्या टायमाला पडरंगाला रथात घालते आणि तो रथ आनंद गावाला सावता महाराजांच्या गावाला येतो म्हणजे देव त्यांना भेटायला येतो संत वारीला गेले की नाही सांगता येत नाही वारी करणारच होते ते काही सामान्य होते का पण अंतःकरणामध्ये परमात्मा इतका दृढ निश्चय झालेला कांद्यात मुळ्यात भाजीत चौकट त्यांना देव दिसायला केवढं भाग्य आहे महाराज हो आणि म्हणून असे जे महात्मे आहेत धन्य ते संसारी धन्य आहेत हो लक्षात आलं का दयावंत जे अंतरे आता दयाबद्दल मी एक दोन दृष्टांत सांगितले तुम्हाला आता पुढं चला लटिके वचन नाही देही उदासी वा आणि तुमचं प्रमाण काय म्हणतं आयुष्य जाणं बरोबर आहे ना भाऊ आता इथं एक मख्खी एवढी द्या लटिके वचन नाही पुढे दोन अक्षर मागवाडे आणि देही लटिके वचन नाही आणि देही उदासी आणि जर समजा चरणाप्रमाणे जर अन्वय करायला गेलो लटिके वचन नाही देही उदासी आता इथं असं भक्त आयशी दानाचे देही माऊलीच्या मागे किती सांडोरी अंगाची खोळी सरपरी घाली पाताळी ते त्वचा कोण सांभाळी पैसे झाले इतके उदास डोया देहा उदास आयशी परी उठिता जायसा बिढारी वैसला शे अरे या न्यायाप्रमाणे संत महात्मे देहावरती त्यांचा देव हा विषय झालेला आहे हा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे काहीच आवडत नाही त्यांना फक्त एक
मधुरवाणी मोठ्या पुढच्या माणसाला आनंद वाटला पाहिजे. काय गोड बोलला म्हणून असं बोलावं माणसाने. आणि तुका म्हणजे वाव पोटी. वाव म्हणजे किती काही जरी आघात आले तर ते पोटा साठवा याला वाव म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात वाव पोटी म्हणजे काय. किती गणपतीचं पोट का मोठं आहे. किती जरी काही आले संकट ते पोटात करायचे. म्हणून वाव पोटी म्हटलेला आहे. मधुराव आणि ओटी तुका म्हणे वाव पहिल्या चरणात काय सांगितलं. गण्य संसारी दयावंत जे संसार करून जो परमार्थ करतो त्याला दयावंत म्हणतात. दयावंत जे अंतरी येथ उपकारासाठी अनेक विचार हो. आता कल्पना करा गुरुवर्य प्रातस्मरण या असणारे दृढा माग देखील ज्या टायमाला नाना हृदय ठेवलं आणि ही वार्ता त्यांच्या मंडळीला कळली. कृष्णाबाई त्यांचं नाव. कृष्णाबाईला कळता क्षणीच लगेच हे महाराष्ट्रात अघटित घटना आज झालेली. पूर्वी सती निघायची. जुन्या काळात 700 वर्षापूर्वी सती जायच्या. पण त्या मावेला पतीची मृत्यूची वार्ता कानावर पाडता क्षणीच आजकी दिली. किती अघटित घटना आहे. असं काय आता माणसं म्हणतात जगात देव नाही. अरे आंधळेपणा आहे, मूर्खपणा आहे.
देव नाही म्हणणारा तू कोण? तोच देव आहे. तू देव नाही म्हणतो. अहो एका सरनी एका विद्यार्थ्याला, हुशार विद्यार्थी, त्याला विद्यार्थी काय रे उभा राहा, 200 मुलं, तो पोरगा उभा राहिला. सांग म्हणले तुला एक सफरचंद देतो. देव कुठं आहे? तो मुलगा बी हुशार होता. त्याने सांगितलं सर तुम्ही एक सफरचंद देतात मला, पण मी 2 सफरचंद देतो. देव नाही कुठं सांगा. देव नाही कुठं सांगा. मी तुम्हाला 2 सफरचंद देतो. देव नाही सांगा. अरे विठ्ठल जळी स्थळी विठ्ठल जळी स्थळी